नमस्कार मित्रांनो, आजच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। लोकसभा निवडणुकीतील विजयाने खुश झालेले उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली। तर महाराष्ट्रातील 288 पैकी 125 जागांवरती विधानसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत। तर शिवसेना युबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी संजय राऊत, अनिल देसाई, सुभाष देसाई, सुनील प्रभू आणि राजन विचारे यांच्यासह पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची संपूर्ण बैठक घेतली। तर यामध्ये प्रमुख विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढण्याची रणनीती तयार करण्यावर एकमत झाले। तर शिवसेनेच्या या दाव्यामुळे मंत्रिपक्ष, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची चिंता वाढू शकते। तर एका अहवालाने सांगितले की उद्धव ठाकरे यांनी बैठकीत सर्व 125 विधानसभा जागांचा आढावा घेतला आहे आणि शिवसेना युबीटी पूर्वीच्या मतांच्या फरकामध्ये या जागांवर दावा करण्यात आला आहे की याविषयी गेल्या विधानसभा निवडणुकीत या जागांवर मिळालेल्या मतांच्या आधारे पक्ष या मतदारसंघाचे अ, ब आणि क श्रेणीमध्ये विभागणी करेल। तर 2019च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अविभाजित शिवसेनेने एनडीएमध्ये असताना 124 जागा लढल्या। तर भाजप आणि इतर मंत्रिपक्षांसाठी 163 जागा सोडल्या होत्या। तर 2024च्या लोकसभा निवडणुकीत 22 जागांवर निवडणूक लढण्याचा आग्रह उद्धव ठाकरे यांनी धरला। तर 2019च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी भाजपासोबत असताना इतक्याच जागा लढल्या। तर लोकसभा निवडणुकीतही पक्षाला हा फॉर्म्युला स्वीकारायचा आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्र काँग्रेसने प्रमुख नाना पटोले यांनी नुकतेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एमव्हीएमच्या पराभवी क्रमानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष 150 पेक्षा कमी जागांवर समाधान मानणार नसल्याचे आधीच सांगितले। तर 2019च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अविभाजित शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनसीपी यांना अनुक्रमे सांगितले होते। तर मित्रांनो, याविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा। तुर्तास धन्यवाद।